गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 2 वर्क अँड एनर्जी हा लेसन चालू केला आहे. मागच्या तासाला आपण वर्क म्हणजे काय हे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपण नवीन लेसन चालू करतोय एनर्जी. व्हॉट इज मीन बाय एनर्जी? व्हॉट डज इट हॅपन? एनर्जी मीन्स काय तर इट इज द ॲबिलिटी टू डू वर्क. एखादं काम करण्यासाठी त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, जी क्षमता आहे की परफॉर्म वर्क, काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असलेली जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी. द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज अ एनर्जी. द युनिट ऑफ अ वर्क अँड एनर्जी आर द सेम. आणि जे वर्कचं जे युनिट दिलेलं सेम ॲज अ एनर्जी. एनर्जीचं आणि वर्कचंही जे युनिट आहे ते कसे आहेत? सेम आहेत. लेट सी. SI सिस्टीम म्हणजे SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्ग, जे की आपलं वर्कचं पण होतं. यू हॅव लर्न दॅट एनर्जी एक्सिस्ट इन व्हेरियस फॉर्म लाईक मेकॅनिकल, हीट, लाईट, साऊंड, electromagnetic, chemical, nuclear and solar. In this chapter we are going to study two forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. बघा, आपण वेगवेगळ्या एनर्जीचे टाइप्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये एक मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत, असे वेगवेगळे टाइप्स आहेत. पण आपण नेमली 2 पॉईंट बघणार आहोत. एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि एक आहे कायनेटिक एनर्जी. लेट्स सी. त्यामधलं पहिला पॉईंट बघूया, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मीन्स काय तर मूविंग ऑब्जेक्ट. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इज द कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूचं आपण मूविंग करतो, म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवतो. दिस इज कॉल्ड ॲज अ कायनेटिक एनर्जी. अ फास्ट क्रिकेट बॉल स्टिक द स्टंप. द स्टिकर hits a coin on the carom board. On marble strikers another in a game of marbles. बघा, पहिलं की अ फास्ट क्रिकेट बॉल म्हणजे एका बॉल हा ऑब्जेक्ट आहे तुमचा आणि त्या बॉलने आपण मारायला गेल्यावर तो बॉल काय होतो? स्टिक द स्टंप. त्या स्टंपला लागतो म्हणजे काय होतं? मूविंग ऑब्जेक्ट होतं. द स्टिकर इट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डवरची जी तुमची स्टिक असते ती काय होती? चेंज होत असते. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कायनेटिक एनर्जी. लेट्स सी. फॉर द अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट वेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्रिक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव म्हणजे जी स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, कॅरम बोर्डमधला जो स्टिकर होता तो कसा आहे? स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, तो काय होतोय तर चेंज होतोय. The moving object has some energy, part of all of which it shares with the stationary object, thereby setting in a motion. The energy which an object has because of its motion is called as kinetic energy. बघा, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय दिले तर द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकम ऑफ इट्स मोशन, चेंज होणारं मूविंग ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. The work done by a force of displace a stationary object through the distance is the kinetic energy gained by the object. Kinetic energy is equal to काय तर वर्क डन. म्हणजे कायनेटिक एनर्जी मध्ये सुद्धा काय डन होते तर वर्क. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, जो की आपला वर्कचा फॉर्म्युला आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. KE is equal to F into S. त्यानंतर बघा, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास M moves because of an applied force. एक तुमचं ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास, त्याचं जे वस्तुमान आहे ते काय झाले? मूव्ह झाले बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. का झाले तर तिथं आपण काय लावलं? फोर्स लावलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले, कार आहे, त्या कारला आपण ज्यावेळी फोर्स लावतो त्यावेळेसच ती काय कार होते तर मूव्ह होते, चालू होते. लेट्स यू बी द इनिशियल व्हेलॉसिटी. हिअर यू इज इक्वल टू 0. आपली इनिशियल व्हेलॉसिटी यू
ही इथं किती घ्यायची तर 0. लेट द अप्लाइड फोर्स बी F. आपण लावलेला फोर्स कोणता आहे F. दिस जनरेट्स अन एक्सेलेरेशन A इन द ऑब्जेक्ट. एक्सेलेरेशन काय आहे तर A. अँड आफ्टर टाइम T the velocity of the object becomes equal to V. Velocity of object becomes equal to V. The displacement during this time is S. The work done on an object W is equal to F into S. म्हणजे जे वर्क आहे तेच काय आहे तर आपली कायनेटिक एनर्जी. लेट सी अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय आहे तर न्यूटनचा सेकंड लॉ F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. काय आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. तर त्यामध्येच आपण बघा व्हॅल्यू घालूया. सिमिलरली using Newton's second equation of motion, however, as initial velocity is u is equal to 0. इनिशियल व्हेलॉसिटी आपली काय u. आपलं पहिलं इक्वेशन आहे ते न्यूटन सेकंड लॉचं आहे. त्यानंतर यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर हे आपलं कायनेटिक इक्वेशनमधलं झालं. मग बघा यस इज इक्वल टू काय घेतलं u मीन्स 0 प्लस 1/AT स्क्वेअर. ओके. S is equal to 1/2 AT square. W is equal to mass into acceleration into 1/2 AT square using equation 1 and 2. Using equation 1 and 2. 1 आणि 2. हे काय बघा हे कशावरून आलं. F is equal to काय आहे M into A. बरोबर. डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट किती आले. डिस्प्लेसमेंट काय 1/2 AT स्क्वेअर. म्हणजेच काय तर वर्क इज इक्वल टू कशावरून काढले आपण वर्क इज इक्वल टू F इंटू S आहे. मग यस म्हणजे आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे न्यूटनच्या जो सेकंड लॉ आहे त्यामध्ये त्या यसचं इक्वेशन आपल्याला माहिती होतं ते आपण इथं घेतलंय. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 मांडलेली आहे. यस इज इक्वल टू 1/2 ची किंमत किती येणार आहे 0. यस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. मग वर्क इज इक्वल टू काय आहे तर एम ए म्हणजे काय फोर्स. म्हणजे हे इक्वेशन घेतले. W इज इक्वल टू F इंटू यस. ची किंमत आहे मास इंटू ॲक्सलेरेशन इंटू यस काय आहे 1/2 AT स्क्वेअर. इन इक्वेशन 1 आणि 2. 1 आणि 2 या इक्वेशनवरून हे इक्वेशन पडले. लेट सी वर्क इज इक्वल टू काय आलं मग 1/2 मास. आता हे AT स्क्वेअर आहे तेच हे ए पण काय केलं AT स्क्वेअर केलं. लेट सी युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. तुम्हाला माहिती आहे V इज इक्वल टू U प्लस AT. हे कशाचं आहे तर न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. न्यूटनचा जो लॉ होता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण बघितलं. लॉ ऑफ मोशनमध्ये आपण बघितलंय त्यामध्ये काय आहे तर V इज इक्वल टू U प्लस AT. मग V इज इक्वल टू U काय इनिशियल 0 प्लस AT. म्हणजेच काय राहिलं V इज इक्वल टू AT. तर AT म्हणजे काय आलं आपलं V. मग ही V ची किंमत आपण कुठे घालणार आहे इक्वेशन 3 मध्ये AT मध्ये घालणार आहे. मग बघा AT स्क्वेअर हा काय AT स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे V. म्हणजेच W इज इक्वल टू 1/2 M AT स्क्वेअर आहे. मग AT स्क्वेअर मध्ये आपण काय घालणार आहे तर V स्क्वेअर. V का घातला तर इथं AT आहे आणि आपल्याला V ची किंमत किती मिळाली AT ची. म्हणून V स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर. मग लेट सी W इज इक्वल टू 1/2 MV स्क्वेअर. हे कशावरून काढलं आपण इक्वेशन 3 वरून. W इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. त्या AT ची किंमत V2 घातली V स्क्वेअर घातली. म्हणून वर्क इज इक्वल टू 1/2 MV स्क्वेअर युजिंग इक्वेशन 3 and 4. The kinetic energy gained by an object is the amount of work done in an object. म्हणजेच काय तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय तर वर्क. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क काय आहे आपलं 1/2 MV स्क्वेअर. म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. हे झालं आपलं कायनेटिक एनर्जी. ज्यावेळी काय असतं ते ऑब्जेक्ट गेन झालेलं असतं किंवा ऑब्जेक्ट मूव्ह झालेलं असतं त्यावेळी आपण त्याची कायनेटिक एनर्जी काढत असतो. लेट्स सी एक्झाम्पल पाहूया. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ
250 gram is a feeling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 2 meter per second square? मास किती दिले? 250 ग्राम. त्याची हाईट दिली आपल्याला. हाईट दिली किती दिली? 250 ग्राम. आणि मास दिले आणि त्याची हाईट किती दिली आपल्याला? ही आपल्याला हाईट काढायची आहे. द कायनेटिक एनर्जी डज हॅव ॲन मोमेंट, म्हणजे कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. इथं मास आणि त्यांनी काय दिले? व्हेलॉसिटी दिली. व्हेलॉसिटी किती दिले? 2 मीटर पर सेकंड. मास किती? 250 ग्राम. हे ग्राम आहे ते आपल्याला काय करायचे? केजी मध्ये करायचे. म्हणजे 250 ग्रॅमला आपण काय करतो? 1000 भागतो. बघा राहिले 25/100 म्हणजे किती आले? 0.25 kg. आणि व्हेलॉसिटी किती आहे? 2. मग इक्वेशन काय आहे आपलं कायनेटिक एनर्जीचं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² इज इक्वल टू 1/2 इंटू एमची किंमत आहे 0.25 आणि v² आहे इंटू 2² इज इक्वल टू. बघा आता हे एक्झाम्पल केल्यानंतर काय आन्सर मिळतंय आपल्याला? 2चा स्क्वेअर आहे 4. राहिले किती? 0.25 इंटू 2. हे केल्यानंतर आपल्याला किती मिळतंय? 0.5 जूल. जूल वर्क आणि एनर्जीचं जे आपलं SI युनिट आणि CGS युनिट आहे ते कसं आहे? तर सेम आहे. पहिल्यांदा आहे आपण एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी एक्सप्रेस करायची हे फॉर्म्युले पाहिले, त्यानंतर त्याचा एक लॉ पाहिला. सेकंड आहे बघा पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी? एनर्जी अप्लाइड अन रेस्ट ऑब्जेक्ट, म्हणजे एक विशिष्ट स्थितीमध्ये एका शांत स्थानमध्ये जे ऑब्जेक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. एका विशिष्ट स्थितीत एका विशिष्ट स्थान ज्या ऑब्जेक्टचं आहे त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. ॲन ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इनटू द टॅप बिलो. वरून पडणारं पाईपद्वारे, वरून जास्त मोठ्या उंचीवरून पाईपद्वारे खाली येणारं पाणी. कंप्रेस्ड स्प्रिंग इज रिलीड, म्हणजे छोटी केलेली स्प्रिंग. ही सगळी काय आहेत तर त्याची एक्झाम्पल. होल्ड chalk at a height of 5 centimeter from the floor and release it. Now stand up straight and then release the chalk. If a difference in a result of the two activities. एक आहे की तो होल्ड अ चॉक ॲट अ हाईट, 5 सेंटीमीटर हाईटवर असलेल्या फ्लोअरवरून तो चॉक घ्यायचा आहे. सेकंड आहे नाव स्टँड अप स्ट्रेंथ, सरळ उभं राहायचं आहे. अँड देन रिलीज द chalk. इफ देअर अ डिफरन्सेस इन द रिझल्ट ऑफ टू ॲक्टिव्हिटीज, त्या दोन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काहीतरी डिफरंट पाहायला मिळतोय. बघा एक्सप्रेशन ऑफ अ पोटेन्शियल एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलंय, आता पोटेन्शियलचं बघतोय. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू अ हाईट h. मास किती आहे? m. हाईट किती आहे? h. अबोव द अर्थ सरफेस अ फोर्स इक्वल टू mg. अबोव द अर्थ सरफेस, पृथ्वीच्या सरफेसवरती अ फोर्स इक्वल टू mg. फोर्स कशाशी इक्वल आहे तर mg म्हणजे काय? मास आणि ग्रॅव्हिटी. हॅज टू बी युज्ड अगेन द डायरेक्शन टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी एखादी वस्तू खाली येत असती, दिस इज द mg. द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. मग आपल्याला काय काढायचं? वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड. मग वर्क इज इक्वल टू किती आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय आहे आपला? mg म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी, आणि एच काय आहे आपला? डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय झालं तर W इज इक्वल टू mg h.
The amount of potential energy stored in an object because of its displacement PE. पोटेन्शियल एनर्जी कशाने दाखवतो? P आणि कायनेटिक KE. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. म्हणजेच वर्क बरोबर काय येणार आहे आपली? पोटेन्शियल एनर्जी. डिस्प्लेसमेंट ऑफ हाईट h कॉजेस एनर्जी इक्वल टू mgh टू बी स्टोअर्ड इन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, ज्यावेळी हाईट कॉजेस होती एनर्जी इक्वल होती, ती कशाबरोबर होती? mgh, मास ग्रॅव्हिटी हाईट. ही डिस्प्लेसमेंटच्या हाईट बरोबर काय होती? इक्वल होती. लक्षात घ्या, वर्क म्हणजे काय तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजेच काय तर मास इंटू ग्रॅव्हिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे h. तर एक्झाम्पल बघूया आपण. 500 kg वॉटर इज स्टोअर्ड इन ओव्हरहेड टँक ऑफ ए 10 मीटर हाईट बिल्डिंग. 10 मीटर उंचीवर असलेल्या 10 मीटर उंचीवर असलेला एक टँक आहे, त्यामध्ये 500 किलो पाणी भरतंय. स्टोअर्ड इन ओव्हरहेड, ते जास्त होते. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन दिस वॉटर. तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी असेल? तर हाईट किती दिले? 10 मीटर. मास किती दिले? 500 kg. आणि जी किती दिले आपल्याला? 9.8. मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, W इज इक्वल टू mgh. म्हणजे W म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी. PE इज इक्वल टू mgh. m किती दिलाय आपल्याला? 100. जी किती दिलाय? 9.8 प्लस h काय आहे आपला? 500. इथं kg मध्ये आहे म्हणून kg मध्ये किती आलं? 49,000 जूल. हे त्याचं काय झालं तर एकक झालं, जे की आपलं वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे एनर्जीचे जे युनिट आहेत, SI युनिट आणि CGS युनिट, हे काय आहे तर वर्क सारखंच सेम आहे. या पद्धतीने आज आपण एनर्जी पाहिली. एनर्जीची डेफिनेशन लिहा, त्याचे 2 SI युनिट अँड CGS युनिट, हे दोन्हीही पॉईंट लिहा. त्याचे दोन्हीही जे काही नोट आहे, SI युनिट म्हणजे काय तर जूल, मग जूलला डिनोट काय करतात तर जे, और, हे पॉईंट लिहा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहा. नंतर अकॉर्डिंग टू न्यूटन्सच्या लॉ नुसार हे जे एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी पाहिलं तेही लिहा. एक्झाम्पल सोडवा. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, त्याचं एक्सप्रेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी कसं पाहिलं आणि एक्झाम्पल, असा हा 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत, जे की तुम्हाला अभ्यासाला सांगितले. ते अभ्यास करून मला ते पाठवा. पुढचा पॉईंट जो आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि फ्री फॉल, हे आपण उद्याच्या तासाला बघू. थँक्यू.